एक व्याख्या विचारली जाते आणि दुसरं परपोषी कशाला म्हणायचं हे सुद्धा कन्सेप्ट तुमचं क्लिअर होणार आहे। त्यासाठी इयत्ता 9च्या क डिव्हिजनच्या मुली आपल्या समोर सादरीकरण करणार आहे। सर तिथपर्यंत माईक जाणार नाही ना, मागे या मागे। Sun, I have helium and hydrogen in me. All living beings receive rays from me. I am plant. I get energy from sun. I consist of chlorophyll. Due to chlorophyll and sunlight, I make my own food. Therefore, I am heterotrophic. I am crassopher. I found out plant, and I get energy from plant, and therefore, I am herbivorous. I am frog. I am dependent grasshopper, and I am carnivorous. I am snake. I feed upon frog. My food is frog. I get energy from frog. I am carnivorous. I am eagle. I am depend on snake. I am top consumer. And I am carnivorous. I am fungi. I also known as decomposer, and I decompose every dead body of every living organism, and then it dissolves in soil, and it helps to growth of plants in the form of nutrition. Thank you. जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा वनस्पती स्वतः अब्झॉर्प्शन करते, शोषण करते, त्यापासून कार्बन डायऑक्साइड पासून पाणी आणि क्षारांपासून ऊर्जा तयार करते। त्या ऊर्जेचा वापर ग्रासहॉपर म्हणजे नाकतोडा करतो। म्हणजे ही ऊर्जा कन्व्हर्टेड होणार आहे, रूपांतरित होणार आहे। नाकतोडा ज्यावेळेस वनस्पतीला अन्न म्हणून खातो त्यावेळेस ती ऊर्जा नाकतोड्यामध्ये जाते। त्यानंतर नाकतोड्यामधून ही ऊर्जा जेव्हा फ्रॉग बेडूक नाकतोड्याचा अन्न म्हणून वापर करेल, ही ऊर्जा फ्रॉग मध्ये कन्व्हर्टेड होईल, रूपांतरित होईल। त्यानंतर फ्रॉगला अन्न म्हणून स्नेक वापर करणार आहे। जेव्हा स्नेक फ्रॉगला अन्न म्हणून वापर करेल, फ्रॉग मधली ऊर्जा स्नेक मध्ये कन्व्हर्टेड होईल। त्यानंतर स्नेक मधली ऊर्जा काय इगल खाणारे स्नेकला त्यावेळेस स्नेक मधली ऊर्जा इगल मध्ये कन्व्हर्टेड होईल। शेवटी इगल ज्यावेळेस संपेल, डिकम्पोजिशन होईल, त्यावेळेस फंगी येईल। फंगी ही ऊर्जा कन्व्हर्टेड करून रूपांतरित करून मातीत जेव्हा जाईल, पुन्हा ही ऊर्जा वनस्पतीकडे होईल। इकडे लक्ष द्या, इथं ऊर्जा कुठेही तयार झालेली नाही, ऊर्जा संपत सुद्धा नाही। ऊर्जेचं एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये